नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग 3 वर्ष सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग 3 वर्ष सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 विनेश फोगट हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, लक्ष्य सेन याने 2022 राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये कोणते पदक पटकावले? लक्ष्य सेन याने 2022 राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये कोणते पदक पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 1 सुवर्ण पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, लक्ष्य सेन हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? लक्ष्य सेन हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 एकेरी बॅडमिंटन हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, बिंदिया राणी देवीने किती किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदक जिंकले? बिंदिया राणी देवीने किती किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदक जिंकले? तर ऑप्शन क्रमांक 2 55 किलो हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक पाचवा, खालीलपैकी कोणत्या संतांची भारुडे विशेष प्रसिद्ध आहेत? खालीलपैकी कोणत्या संतांची भारुडे विशेष प्रसिद्ध आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 एकनाथ हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, शरीराच्या कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात? शरीराच्या कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात? तर ऑप्शन क्रमांक 2 अस्थिमज्जा ही आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, कवक ही डॅश डॅश वनस्पती आहे? कवक ही डॅश डॅश वनस्पती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 परपोषी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे हा विकार संभवतो? दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे हा विकार संभवतो? तर ऑप्शन क्रमांक 4 वाढ खुंटणे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, सर्वोत्कृष्ट गायक म्हणून कोणास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? सर्वोत्कृष्ट गायक म्हणून कोणास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राहुल देशपांडे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, कितव्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली? कितव्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 68व्या हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, भारतातील पहिले कार्बन न्यूटन विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विकसित करण्यात येत आहे? भारतातील पहिले कार्बन न्यूटन विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विकसित करण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लेह हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, भारतीय घटनेनुसार डॅशचे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे? भारतीय घटनेनुसार डॅशचे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा 2022 महिला एकेरी विजेती एलिना रिबाकिना कोणत्या देशाची आहे? विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा 2022 महिला एकेरी विजेती एलिना रिबाकिना कोणत्या देशाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 किझिकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, मराठी वर्णमालेत ऱ्हस्व किती आहेत? मराठी वर्णमालेत ऱ्हस्व किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी यज्ञानाविषयी माहिती देणारा ग्रंथ कोणता आहे? खालीलपैकी यज्ञानाविषयी माहिती देणारा ग्रंथ कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 यजुर्वेद हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, अहमदनगरची स्थापना अहमद निजामशहाने डॅश डॅश मध्ये केली? अहमदनगरची स्थापना अहमद निजामशहाने डॅश डॅश मध्ये केली? तर ऑप्शन क्रमांक 3 1490 मध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, तू तर उमराचे फूल आणायला सांगतोस, अलंकार ओळखा. तू तर उमराचे फूल आणायला सांगतोस, अलंकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 पर्याय युक्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, भारतीय नौदलातून नुकत्याच बंद करण्यात आलेल्या पाणबुडीचे नाव काय आहे? भारतीय नौदलातून नुकत्याच बंद करण्यात आलेल्या पाणबुडीचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 INS
सिंधुध्वज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 कोणत्या संस्थेमार्फत भारत रंग महोत्सव 2022 आयोजन केले गेले? कोणत्या संस्थेमार्फत भारत रंग महोत्सव 2022 आयोजन केले गेले? तर ऑप्शन क्रमांक 4 नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 जेरुसलेम डिक्लेरेशन हा इस्रायल आणि कोणत्या देशामध्ये सामाजिक करार आहे? जेरुसलेम डिक्लेरेशन हा इस्रायल आणि कोणत्या देशामध्ये सामाजिक करार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 USA हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 टाइम मॅगझिनने 2022च्या जागतिक 50 महान ठिकाणांमध्ये भारतातील कोणत्या राज्याचा समावेश केला आहे? टाइम मॅगझिनने 2022च्या जागतिक 50 महान ठिकाणांमध्ये भारतातील कोणत्या राज्याचा समावेश केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 तन्मय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तन्मय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 द्विधा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 दाती तृणधरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता? दाती तृणधरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 वाव धरणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 सिंधू नदीकाठी मोहनजोदडो येथील सिंधू संस्कृतीचा शोध 1922 मध्ये कोणी लावला? सिंधू नदीकाठी मोहनजोदडो येथील सिंधू संस्कृतीचा शोध 1922 मध्ये कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 2 राखलदास बॅनर्जी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 स्वास्तिक चिन्ह हे आर्यांनी कोणत्या संस्कृतीपासून घेतले? स्वास्तिक चिन्ह हे आर्यांनी कोणत्या संस्कृतीपासून घेतले? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंधू संस्कृती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? खालीलपैकी राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 24 डिसेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार डॅश डॅशला आहेत? भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार डॅश डॅशला आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 कायदे मंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 कोणता कालखंड गांधी युग म्हणून ओळखतात? कोणता कालखंड गांधी युग म्हणून ओळखतात? तर ऑप्शन क्रमांक 3 1920 ते 1947 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 दुहेरी राज्यव्यवस्था कोणी चालू केली होती? दुहेरी राज्यव्यवस्था कोणी चालू केली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 रॉबर्ट क्लाइव्ह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 1919 साली केलेला कायदा कोणता? 1919 साली केलेला कायदा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 हर घर तिरंगा राष्ट्रीय अभियान कोणत्या मंत्रालयाने सुरू करण्याची घोषणा केली आहे? हर घर तिरंगा राष्ट्रीय अभियान कोणत्या मंत्रालयाने सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मंत्रालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 कॉमनवेल्थ गेम्स 2022 साठी भारतीय महिला टीमची कर्णधार कोण बनले आहे? कॉमनवेल्थ गेम्स 2022 साठी भारतीय महिला टीमची कर्णधार कोण बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 हरमनप्रीत कौर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 जपानचा ऑर्डर ऑफ द रायझिंग सन अवॉर्ड खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे? जपानचा ऑर्डर ऑफ द रायझिंग सन अवॉर्ड खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नारायण कुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 इतिहासकार इनामुल हक यांचे अलीकडेच निधन झाले आहे हे कोणत्या देशाचे होते? इतिहासकार इनामुल हक यांचे अलीकडेच निधन झाले आहे हे कोणत्या देशाचे होते? तर ऑप्शन क्रमांक 2 बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रातील सर्वात मोठे माती व कॉन्क्रीटचे धरण कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे माती व कॉन्क्रीटचे धरण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 उजनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण होती? महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण होती? तर ऑप्शन क्रमांक 1 सरोजिनी नायडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38
भारताची पहिली महिला राज्यपाल कोण? भारताची पहिली महिला राज्यपाल कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 सरोजिनी नायडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो? खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 21 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणास आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणास आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 वासुदेव बळवंत फडके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खारट या शब्दाची जात ओळखा. खारट या शब्दाची जात ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 विशेषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 रामाने प्रश्न विचारला या विधानातील कर्म ओळखा. रामाने प्रश्न विचारला या विधानातील कर्म ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 प्रश्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी सर्वाधिक केळीचे उत्पादन घेणारे राज्य कोणते? खालीलपैकी सर्वाधिक केळीचे उत्पादन घेणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी अरवली पर्वतातील थंड हवेचे ठिकाण कोणते? खालीलपैकी अरवली पर्वतातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 माउंट अबू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 जगातील क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचा खंड कोणता? जगातील क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचा खंड कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 आफ्रिका खंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 चष्म्याच्या भिंगाची शक्ती कशामध्ये मोजतात? चष्म्याच्या भिंगाची शक्ती कशामध्ये मोजतात? तर ऑप्शन क्रमांक 4 डायप्टर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी एकवचनी शब्द निवडा. खालीलपैकी एकवचनी शब्द निवडा. तर ऑप्शन क्रमांक 3 लेकरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य डॅश संरक्षणासाठी तयार करण्यात आले. भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य डॅश संरक्षणासाठी तयार करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 1 शेकरूंच्या संरक्षणासाठी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 डॉक्टर जेनॉस साक हे कोणत्या रोग लसी संशोधनाबद्दल जगप्रसिद्ध आहेत? डॉक्टर जेनॉस साक हे कोणत्या रोग लसीच्या संशोधनाबद्दल जगप्रसिद्ध आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पोलिओ प्रतिबंधक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द ओळखा. ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 निराकार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 सेमिकॉन इंडिया कॉन्फरन्स 2022चे ठिकाण कोणते आहे? सेमिकॉन इंडिया कॉन्फरन्स 2022चे ठिकाण कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बँगलोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या 2022च्या परिषदेचे ठिकाण कोणते आहे? उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या 2022च्या परिषदेचे ठिकाण कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नवी दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 1 मे 2022 रोजी कितवा महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला? 1 मे 2022 रोजी कितवा महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 62वा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 अलका मित्तल हे खालीलपैकी डॅशचे पहिले महिला संचालक आहेत. अलका मित्तल हे खालीलपैकी डॅशचे पहिले महिला संचालक आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 ONGC हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 या सुखानो या हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? या सुखानो या हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रमेश देव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 अमिताभ कांत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 नुकतेच चर्चेमध्ये असणारे ट्रेलिस स्ट्रक्चर कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? नुकतेच चर्चेमध्ये असणारे ट्रेलिस स्ट्रक्चर कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शेती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सुमन बेरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 नीती आयोगाची स्थापना कोणत्या साली झाली? नीती आयोगाची स्थापना कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1 जानेवारी 2015 हे आपले करेक्ट आन्सर
आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 मनुकुमार श्रीवास्तव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोण पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो? खालीलपैकी कोण पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 गट विकास अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पंचायत राज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 1958 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 त्रिस्तरीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 कोणते राज्य आपल्या नागरिकांना मोफत पाणी पुरवठा करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे? कोणते राज्य आपल्या नागरिकांना मोफत पाणी पुरवठा करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 औरंगजेबाची कबर खालीलपैकी कुठे आहे? औरंगजेबाची कबर खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 खुलताबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 19 एप्रिल 1975 रोजी भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट कोणत्या देशाच्या सहकार्याने प्रक्षेपित करण्यात आला? 19 एप्रिल 1975 रोजी भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट कोणत्या देशाच्या सहकार्याने प्रक्षेपित करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 सोव्हिएत रशिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीला पाठिंबा देणारे काँग्रेसचे कोणते अधिवेशन प्रसिद्ध आहे? मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीला पाठिंबा देणारे काँग्रेसचे कोणते अधिवेशन प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लखनौ 1916 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 जालियनवाला बाग हत्याकांड घडले त्यावेळी लॉर्ड चेम्सफोर्डला खालीलपैकी कुठल्या नेत्याने पत्र लिहिले होते? जालियनवाला बाग हत्याकांड घडले त्यावेळी लॉर्ड चेम्सफोर्डला खालीलपैकी कुठल्या नेत्याने पत्र लिहिले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 रवींद्रनाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतात सर्वप्रथम 20 कलमी कार्यक्रम कधी सुरू झाला? भारतात सर्वात प्रथम 20 कलमी कार्यक्रम कधी सुरू झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 1975 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सरकारच्या जमा खर्च धोरणाला डॅश असे म्हणतात? सरकारच्या जमा खर्च धोरणाला डॅश असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 राजकोषीय धोरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महात्मा फुले यांना कृषी अर्थशास्त्रज्ञ असे कोण म्हटले? महात्मा फुले यांना कृषी अर्थशास्त्रज्ञ असे कोणी म्हटले? तर ऑप्शन क्रमांक 1 शरद जोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 राष्ट्रीय मानवी हक्क आयोग अध्यक्ष कोण असतात? राष्ट्रीय मानवी हक्क आयोग अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 माजी सरन्यायाधीश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 राज्यपाल यांना शपथ कोणामार्फत देण्यात येते? राज्यपाल यांना शपथ कोणामार्फत देण्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 3 उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 ग्रामसभेमध्ये कोणाचा समावेश होतो? ग्रामसभेमध्ये कोणाचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 गावाच्या मतदार यादीतील सर्व नागरिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतातील पहिले विशेष आर्थिक क्षेत्र डॅश येथे सुरू झाले? भारतातील पहिले विशेष आर्थिक क्षेत्र डॅश येथे सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 कांडला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राष्ट्रपतींच्या निवड प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा समावेश नसतो? राष्ट्रपतींच्या निवड प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा समावेश नसतो? तर ऑप्शन क्रमांक 4 विधान परिषद सदस्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 अंटार्क्टिकावरील पहिले संशोधन केंद्र दक्षिण गंगोत्री हे केव्हा निर्माण करण्यात आले? अंटार्क्टिका
महामार्गावरील पहिले संशोधन केंद्र दक्षिण गंगोत्री हे केव्हा निर्माण करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 1984 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता? खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅलिस्टर मोहम्मद अली जिना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 संघराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? संघराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 सरन्यायाधीश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 दूधगंगा हा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकल्प डॅशच्या राज्याच्या सहकार्याने उभारला गेला आहे. दूधगंगा हा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकल्प डॅशच्या राज्याच्या सहकार्याने उभारला गेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 समता संघाच्या तत्वाचा प्रचार करण्यासाठी महर्षी कर्वे यांनी डॅश या नावाने वृत्तपत्र सुरू केले. समता संघाच्या तत्वाचा प्रचार करण्यासाठी महर्षी कर्वे यांनी डॅश या नावाने वृत्तपत्र सुरू केले. तर ऑप्शन क्रमांक 2 मानवी समता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर धुळे वसलेले आहे? खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर धुळे वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 NH3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी रेल्वेने पोहोचता येते? खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी रेल्वेने पोहोचता येते? तर ऑप्शन क्रमांक 2 माथेरान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 धुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणती मृदा लोहाचे ऑक्साईड व अल्युमिनियम समृद्ध असते? खालीलपैकी कोणती मृदा लोहाचे ऑक्साईड व अल्युमिनियम समृद्ध असते? तर ऑप्शन क्रमांक 2 लेटराइट मृदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 औंधचे पठार कोणत्या डोंगर रांगेत आहेत? औंधचे पठार कोणत्या डोंगर रांगेत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 शंभू महादेव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 व्हॉइस ऑफ इंडिया हे वृत्तपत्र कोणी काढले? व्हॉइस ऑफ इंडिया हे वृत्तपत्र कोणी काढले? तर ऑप्शन क्रमांक 4 दादाभाई नौरोजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे भारत देशाचे नुकसान झाले असे आगरकरांचे मत होते? खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे भारत देशाचे नुकसान झाले असे आगरकरांचे मत होते? तर ऑप्शन क्रमांक 4 जाती व्यवस्था हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 इसवी सन 1921 मध्ये मुंबईमध्ये सदखा आश्रमाची स्थापना कोणाच्या नेतृत्वाखाली झाली? इसवी सन 1921 मध्ये मुंबईमध्ये साधखा आश्रमाची स्थापना कोणाच्या नेतृत्वाखाली झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 बॅलिस्टर केशवराव देशपांडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्रात डोलोमाइटचे साठे डॅशच्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रात डोलोमाइटचे साठे डॅशच्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ व रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाइट धातू प्रामुख्याने सापडतो? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाइट धातू प्रामुख्याने सापडतो? तर ऑप्शन क्रमांक 4 भंडारा नागपूर गोंदिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 लोकलेखा समितीचे कान आणि डोळे म्हणून कोणाला संबोधले जाते? लोकलेखा समितीचे कान आणि डोळे म्हणून कोणाला संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 नियंत्रक व महालेखा परीक्षक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 संवाद कैमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? संवाद कैमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 1 राजाराम मोहन राय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 1953 मध्ये डॅश यांना राज्य पुनर्रचना आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्त केले? 1953 मध्ये डॅश यांना राज्य पुनर्रचना आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्त केले? तर ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती फजल अली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मराठी मुळा आणि मराठमोळ्यांची पुरवणी हे लेख कोणी लिहिले? मराठी मुळा आणि मराठमोळ्यांची पुरवणी हे लेख कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ गणेश अगरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत म्हणजेच सूचित समाविष्ट आहे?
परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत म्हणजेच सूचीमध्ये समाविष्ट आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 केंद्रीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार घडवून आले होते? कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 कृषक प्रजा पक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून डॅश डॅश मोसमी वारे वाहतात. जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून डॅश डॅश मोसमी वारे वाहतात. तर ऑप्शन क्रमांक 2 नैऋत्य हे आपले करेक्ट आन्सर होईल.